नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपल्या आवडीचं चॅनल श्री शिवा आपली माणसे। तर मित्रांनो, बघूया लेटेस्ट वोटिंग ट्रेंड कोण आहे 8 नंबरला आणि कोण आहे 1 नंबरला आणि त्यांचा खेळ कसा होता ते पण बघूया। त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि लाईक करून टाका। तर मित्रांनो, सुरू करूया लेटेस्ट वोटिंग ट्रेंड। सर्वात खाली जी आहे ती आहे वर्षाताई 8 नंबरला। वर्षाताईची पोझिशन ही पहिल्यापासून 8 नंबरलाच होती आणि अजूनही 8 नंबरलाच आहे। खाली वर काय होतच नाहीये, नेमकी काय चालू आहे काही समजत नाही। तर वर्षाताईचा खेळ बी तसाच काही समजण्यासारखा नव्हता। वर्षाताई कधी इकडे होते कधी तिकडे होत्या आणि इंडिव्हिज्युअल म्हणून खेळत होत्या, पण त्या कधी दिसल्या नाही। तर अशा प्रकारे वर्षाताईचा खेळ होता आणि पूर्ण जर्नीमध्ये तशाच प्रकारे होता। तर त्यांची पोझिशन पण 8 नंबरलाच आहे। 7 नंबरला जी आहे ती शॉकिंग न्यूज आहे मित्रांनो। तर 7 नंबरला आहे पोझिशनला निकी तांबोली। निकी तांबोली काल परवापर्यंत वरच्या पोझिशनला होती, म्हणजे 4थ्या नंबरपर्यंत निकी तांबोलीची वोटिंग चालू होती। त्यानंतर परत खाली आले आणि आता घसरून निकी तांबोली 7 नंबरला आहे। निकी तांबोलीचा खेळ पण खूप ॲक्च्युअली स्ट्रॉंगली होता आणि आता तो स्ट्रॉंगली नसून पूर्णपणे खाली आलेला आहे आणि त्यांना महाराष्ट्रातून सपोर्ट कमी आहे आणि हिंदी भाषेचा सपोर्ट तगडा आहे। पण मग हिंदी भाषेकडनं पण सपोर्टिंग का मिळत नाही आहे आणि त्या 7 नंबरला आहे। खरंच या हप्त्यामध्ये विकला त्या घराबाहेर बी जाऊ शकता, तर अशी पोझिशनमध्ये। त्यानंतरून जी पोझिशन आहे 6 नंबरची, 6 नंबरला जो म्हणजे ज्यांचा खेळ आपण बघत होतो त्या सुरुवातीला वीक होता, त्यानंतर स्ट्रॉंग झाला आणि हळूहळू स्ट्रॉंग होत चालला होता। पण सीझनच मध्ये 70 दिवसाचा असल्यामुळे तो परत दिसला नाही। तर अशा पोझिशनवर आहे पॅडी कांबळे। पॅडी कांबळे यांचा बिग बॉस मधला प्रवास पूर्ण बघितला असता तो वर खाली होता आणि पोझिशन पण तशी वर खाली होती। तर मित्रांनो, पॅडी कांबळे यांना सपोर्ट करा आणि थोडे वोटिंग जास्त करा। त्यानंतरून आहे 5 नंबरला। 5 नंबरला आहे ज्यांचा घरामधला प्रवास हा खूप उत्तम होता, स्ट्रॉंगली सपोर्ट होता मित्रांनो, आणि त्याशिवाय स्ट्रॉंगली आपला मत मांडत होते ते म्हणजे अभिजित सावंत। तर अभिजित सावंत हे 5 नंबरला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे त्यांची पोझिशन पण चालू आहे, तर त्यांना थोडा सपोर्ट करा आणि वर पाठवा। त्यानंतरून आपल्याकडं 4 नंबरला जी आहे व्यक्ती, 4 नंबरला जी कंटेस्टंट आहे तिचा सुरुवातीचा प्रवास हा कंप्लीट 7 नंबरला होता वोटिंगमध्ये। त्यानंतर वर गेला, 5 वर गेला, 6 वर गेला, म्हणजे चेंजच होत गेला आणि आत्ता ठामपणे सांगू शकतो आपण की त्यांचा प्रवास 4 नंबरला आहे। ती आहे म्हणजे जान्हवी किल्लेदार। आणि घरातला बी प्रवास पहिले निगेटिव्ह होता, नंतर पॉझिटिव्ह झाला, त्याच प्रकारे वोटिंग पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह चालू आहे। आणि त्यानंतरून जो आहे कंटेस्टंट 3 नंबरला आहे अंकिता वालावलकर। अंकिताचा प्रवास बघायला गेला मित्रांनो, घरामध्ये पण तसा म्हणजे बाहेरचा सपोर्ट तगडा आहे, पण घरामध्ये फक्त एकच काम चालू होतं, ते म्हणजे चुगल्या लावणं, याचं बिचिंग त्याच्याकडनं, याचं बिचिंग त्याच्याकडे करणं। बिचिंग पूर्ण म्हणजे पाठीमागून बोलणं, समोरून व्यक्तीला काहीच म्हणजे सांगता येत नव्हतं, अशा प्रकारे होता। तर पाठीमागून बोलणाऱ्या व्यक्तीला 3 नंबरला सपोर्ट चालू आहे आणि 3 नंबरला त्याची वोटिंग होती। त्यानंतरून जो आहे 2 नंबरला प्रवास चालू आहे, 2 नंबरची वोटिंग ज्याला झालेली आहे ते 2 नंबरला रँकिंगला आहे धनंजय म्हणजे डीपी दादा। डीपी दादाचा प्रवास हा आपण बघितला असेल, फक्त हसी मजाक चालू होते, जी पण कॉमेडी करायचे ते पाठीमागून करायचे, टास्कमध्ये पण पाठीमागून, सर्व गोष्टींमध्ये पाठीमागून कॉमेडी होती। इंडिव्हिज्युअल खेळण्याचा प्रयत्न चालू होता, पण शेवटपर्यंत इंडिव्हिज्युअल तो झाला नाही। अशा प्रकारचे असे जे व्यक्तिमत्व वोटिंग लाईनमध्ये 2 नंबरला आहे ते आहे डीपी दादा। त्यानंतर 1 नंबरला जे आहे ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे कोण आहे 1 नंबरला। 1 नंबरला आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाण यांची पोझिशन घटली पण नाही आणि जिथं आहे तिथंच आहे। सुरुवातीच्या सीझनच्या सुरुवातीपासून तो एंडपर्यंत आत्तापर्यंत ज्यांनी फक्त एकच रँक धरून ठेवला तो म्हणजे 1 नंबरचा
ते आहे महाराष्ट्राचे लाडके सूरज चव्हाण, ज्यांचा घरामध्ये गेम जरी कमी असला पण घरामध्ये वावरणं हे लोकांना आवडतं आणि महाराष्ट्राने ज्यांना भरभरून प्रेम दिलं ते म्हणजे सूरज चव्हाण. त्यांचा 1 नंबरची पोझिशन आत्तापर्यंत कोणीच हलवू शकलं नाही आणि याच्या पुढे बी हलवू शकत नाही. तर मला म्हणण्यास आव्हान आहे की त्यांची म्हणजे पोझिशन हलवण्याला अजूनपर्यंत बिग बॉसमध्ये नाही आहे. तर मित्रांनो, असा 1 नंबरचा प्रवास बघितला आपण आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून करा.